श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. ही स्वामी राया जळू दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळू दे हे जीवन. जळू दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळू दे हे जीवन. इतके होऊ दे तुझे चिंतन, नित्य घडू दे तुझेच चिंतन. नित्य होऊ दे तुझेच चिंतन, नित्य घडू दे तुझेच दर्शन. सदैव राहू दे ओटांवरती तुझेच गुणगान. आम्हा देव्हाऱ्याची वाही तूच एक स्वामीनाथा. आम्हा देव्हाऱ्याच्या वाही तूच एक स्वामीनाथा. स्वामी भक्तो स्वामी महाराजांना जो भक्त मनोभावे शरण जातो, सगळं काही स्वामींवर सोपवतो. अशा भक्तांची साथ स्वामी महाराज कधीच सोडत नाही. अशा भक्तांच्या पाठीशी स्वामी महाराज खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांच्या हातात हात घेऊन सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि या वाक्याची प्रचिती आज लाखो करोडो भाविक घेत आहे. तुम्हालाही जर या वाक्याची प्रचिती आली असेल किंवा तुम्हाला सतत जाणवत असेल की स्वामी महाराज तुमच्या आजूबाजूला असतात, तुमच्या अवतीभोवती फिरत असतात, तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण प्रत्येक स्वामी संदेश हा मोलाचा असतो. इथपर्यंत येऊन जाण्याचा तो एक सोपा मार्ग असतो. स्वामी संदेश ऐकायचे आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा. निश्चितच आपला मार्ग सोपा होईल. आपली जी खडतर वाट आहे ती सुखाची होण्यासाठी स्वामी महाराज आपल्याला मदत करतात. तर असो, आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा. स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना सांगत आहे, अरे खरं आणि फक्त खरंच बोलणाऱ्या लोकांचं म्हणणं कडू असतं, पण ते कडू असलं तरीही तशी लोक कधीच कोणाला गोड बोलून फसवत नाही. म्हणून असे लोक आम्हाला प्राणाहूनही प्रिय असतात. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. नाती तुटतात एक तिरस्काराने, दुर्लक्ष केल्याने आणि तिसऱ्याच व्यक्तीने कान भरल्यामुळे. म्हणून तुझे कान कधीही तुच्छ ठेवू नकोस. तुझे कान कधीच तुच्छ ठेवू नकोस. म्हणताना ऐकावे जनाचे, करावे मनाचे. इथेच गमवायचा आणि इथेच कमवायचा. आणि म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखावू नको. कोणाच्या भावनांशी तू खेळू नको. माणुसकीच मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. या जगात सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीमुळे होतो आणि ती गोष्ट म्हणजे बरेच लोक खऱ्या गोष्टी मनात ठेवतात आणि मनातल्या मनात बोलतात. स्वार्थी लोकांचं आणि आमचं कधीच पटत नाही. अशा स्वार्थी लोकांचं आणि आमचं मात्र कधीच पटत नाही. अरे अशा स्वार्थी लोकांचं आयुष्य थोड्या काळासाठी का होईना तुला सुखाचं वाटतं, पण तरीही तुला ते सुखात दिसेल, तुला ते आनंदात वाटले तरीही त्यांना मन शांती कधीही लाभत नाही आणि त्यांचा तो आनंद फार काळ टिकतही नाही. म्हणून तुला सांगतोय, तू स्वार्थीच्या वाटेवर कधीही चालू नकोस. आणि तुझ्या जवळ जर स्वार्थीपोटी तर जर कोणी येत असेल, कोणी तुला आपलं म्हणत असेल, अशा लोकांना फार महत्त्व देऊ नकोस. तू कसाही वागला तरी ह्या जगाच्या पाठीवर कोणाचा अहंकार दुखवला जाणारच आहे. म्हणून दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःच अस्तित्व, स्वतःच आत्मसन्मान गमावण्याचा धोका पत्करू नको. म्हणून आत्मसन्मान हा महत्त्वाचा आहे. शक्यतो सगळ्यांना सन्मान ठेवायचा, सगळ्यांना आपुलकीने जपण्याचा प्रयत्न करायचा, सगळ्यांचा मान पान आवर्जून ठेवायचा. पण त्याचा अहंकार मात्र त्यानेच सांभाळायचा. अरे माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या वेळाने ती पेटून उठतो आणि स्वतःच जळते. परंतु तुझ्या जवळ डोकं आहे आणि मेंदू आहे. मुख्य म्हणजे तुला बुद्धी देखील आहे.
म्हणून लहान सहान गोष्टीमुळे पेटून उठण्यापेक्षा स्वतःला शांत करायला शिक. तू शांत राहा, स्वस्थ राहा आणि मुख्य म्हणजे भोषण करून पेटवणाऱ्यापासून लांब राहा. तुझं शोषण करून पेटवणाऱ्यापासून लांब राहा. तुझं आयुष्य सुखमय होईल. अरे, तुझं आयुष्य जगण्यासाठी आहे, ते आनंदाने जगायला शिक. तुझं आयुष्य हे जाळण्यासाठी नाही किंवा जळण्यासाठी नाही. म्हणूनच या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आयुष्य आनंदाने कसं जगता येईल त्याचा प्रयत्न कर. अशा वेळेस आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी भक्त संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.